महापालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात अडचणी, युतीमुळे अनेक ठिकाणी संघर्ष निर्माण व्हायची शक्यता। महापौर कुणाचा, इतर पदांबाबत काय, या संदर्भात तिढा कायम। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता न नेमणं याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। संजय राऊत यांचा विरोधी पक्षनेतेपदावरून सरकारवर निशाणा। विरोधी पक्षनेते संपवण्याचं काम सुरू, राऊतांचा आरोप। शिवसेना कुणाची यावरून विधानसभेत खडाजंगी। वरुण सरदेसाईंनी शिंदे सेना असा उल्लेख केल्याने शंभूराज देसाई भडकले। शिवसेना नाव कोर्टानं दिलेलं आहे, शंभूराज देसाईंचं वरुण सरदेसाईंना उत्तर। सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। सिडकोची घरं आणखी स्वस्त होणार। तुटेपर्यंत ताणलं गेलं, आता थांबलं पाहिजे। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य। मंत्री उदय सामंत, भरत गोगावलेंसह आदिती तटकरेंशी चर्चा। अजित पवारांची माहिती। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सतेज पाटील आक्रमक। शेतकऱ्यांचा विरोध असूनही सरकार ऐकायला तयार नाही। तुमच्या डबल आणि ट्रिपल इंजिन सरकारचा शेतकऱ्यांना काय उपयोग, सतेज पाटलांचा संतप्त सवाल। नागपुरात कायमस्वरूपी नोकरीसाठी प्रशिक्षणार्थी तरुण आक्रमक। सरकारने आश्वासन पूर्ण न केल्याने आंदोलन। अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसांनी अडवला। 10 महिन्यांपासून वेतन बंद असल्याने शिक्षक आक्रमक। नागपुरात शिक्षक समितीचं आंदोलन। आंदोलनादरम्यान शिक्षक महिलेला भोवळ आल्याने गोंधळ। वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीतच जुंपली। काँग्रेसनं कितीही प्रयत्न केले तरी वेगळा विदर्भ होणार नाही। संजय राऊतांची टीका, तर राऊतांना आम्ही जास्त किंमत देत नाही, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। मुंढवा जमीन प्रकरणाच्या व्यवहारावेळी अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता। अजित पवारांचं पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान मोठं वक्तव्य। अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं, अजित पवारांचं विधान। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं आणि बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं। राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त। ठोस कारवाई करण्याची मागणी। पुण्यात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात गोंधळ। इंदुरीकर महाराजांचे समर्थक आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाची। कीर्तनाच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाद झाल्याची माहिती। नाशिकमधील वृक्ष लागवडीची तयारी अंतिम टप्प्यात। आंध्र प्रदेशातल्या राजमुंद्रीहून झाडांचा दुसरा कंटेनर नाशिकमध्ये पोहोचला। कंटेनरमधून 350 झाडं शहरात। सोमवारपासून 15,000 झाडांची लागवड सुरू। साताऱ्याच्या जावळी तालुक्यात मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेट उघडकीस। जनावरांच्या गोठ्यात थाटला ड्रग्जचा कारखाना। ही जागा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या जवळची आहे का, विरोधकांचा सवाल। मेसीला भेटता न आल्यामुळे कोलकातामधले चाहते संतापले। मेसी स्टेडियमवरून लगेच निघून गेल्यानं चाहत्यांचा गोंधळ। स्टेडियममध्ये चाहत्यांकडून तोडफोड। दिग्गज फुटबॉलपटू लायनेल मेसी भारत दौऱ्यावर। कोलकाता, हैदराबाद, मुंबई, नवी दिल्ली या 4 प्रमुख शहरांना भेट। पंतप्रधान मोदींसह शाहरुख खान आणि सौरव गांगुलींची भेट घेणार। इंडिगोचे 4 विमान निरीक्षक बडतर्फ। एअरलाईनची तपासणी आणि देखरेखीमध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे कारवाई। विमानसेवा विस्कळीत प्रकरणी तज्ज्ञ समिती करणार चौकशी। महाराष्ट्र गारठला। पुढील 2 दिवस थंडीची लाट कायम राहणार। राज्याच्या अनेक भागात तापमानात कमालीची घसरण। धुरंधर चित्रपटावर 6 अरब देशांमध्ये बंदी। पाकिस्तान विरोधी कथानकामुळे बहरीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीत बंदी।